युवक काँग्रेस युवक काँग्रेस राजीनामा द्या राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय खाली डोकं वर पाय तुषार मागे तुषार मागे खाली डोकं वर पाय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय पुतळा मागे घे थोडा मागे घ्या राजीनामा द्या राजीनामा द्या सरकार राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण मंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण मंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण मंत्री राजीनामा द्या अरे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा घोटाळा करणाऱ्या सरकारचं धिक्कार असो या शिक्षण या सरकारचा राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण मंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण मंत्री राजीनामा द्या धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो हाय 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 मोदी सरकार हाय 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 मोदी सरकार हाय हाय धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो युवक काँग्रेस जिंदाबाद युवक काँग्रेस जिंदाबाद युवक काँग्रेस जिंदाबाद राहुल जी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं उदय जी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. तिकडनं आम्हाला काम चाललंय काय कुठले नाहीत का पाहून खाली पडले फाटला एक जण तिथंच थांबा. तिकोंड असाच घे, तिकोंड असा घे, मग इकडे येईल ऍक्च्युली बंदच होतं, वरच्यावर बंद झालेलं इंजिन. आणि परत इकडून ह्या डाबाकडून येत असताना डांबाला ते पाता लागलं, पाताकडून ट्रॅक झालं ते, आणि त्याने लँड केलं. आणि व्यवस्थित बंद वगैरे सगळं करून मग नंतरच उतरलं. हे इथं कधी झालं ठीक आहे.
काय असं तरी येईल सांग. ही कागद आहे का काळा तिथे मी येलो उपतात होती भुईमुगाचं आणि इकडून इमान आलं त्याला काय आवाज बिवाज नव्हता अजिबात कसला आणि मग ह्याला धडकलं इमान धडकले मी उठून उभं राहिले ह्या खांबाला एक पान धडकलंय ही तुटलं ना ह्या खांबाला धडकलं धापून म्हणल्यावर उठून उभं केलं असं येणं हातात धरून अगं बाई म्हणलं इमान आता मी मरती मग थोडे मी पडत झाले आणि पुन्हा मग हे इमान असं वळत धडकले म्हणून खाली बसलं इमान खाली बसले म्हणलं थोडा काय झालंय काय बघा तरी मग ते कागदात ह्यातनं उडी टाकून इथं यायला लागली तर आमची माणसं वरडली म्हणजे पेटून नको जाऊ देवर मग अजून माणसं बोलायचं थोडं बाकी काय नाही झालं ही आहे का नाही ते खांब लागला ना उतरताना ते खांबाला धडकल्यामुळं त्याचं थोडं हिकडं झालं सरळ चाललं होतं ते हिकडं झालं म्हणजे खाल्लं येत होतं खरडत काय असं वर्ण नव्हतं पण ते धडकल्यावर त्याची तार एक तुटली ठेवता आड्याली ती येऊन गेला शिकून येते खरं तर ही सगळी वाद्य म्हणजे प्रबोधनाची साक्षीदार असणारी वाद्य आहेत आणि म्हणून ह्या एकतारेनं कुठली तार छेडली तर मानवी मनाच्या अंतःकरणाची तार छेडली आणि प्रबोधनाचे स्वर ज्याच्यातून उमटले अशी ही वाद्य देऊन आपण पठारे सरांना सन्मानित करतो आहोत. माननीय सुभाष जगताप सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे स्वागत होते. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी माननीय श्रीपाल सबनीस यांना सन्मानित केलं जात आहे आणि हा अनोखा सत्कार आहे एकतारी चिपळे आणि वारकरी भूषण महावस्त्र. पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल ज्या वाटेचे आपण वाटसरू आहोत ज्या वाटेवरून आपली पावलं उमटत आहे असा हा हृदय सत्कार या वाद्यांच्या माध्यमातून. यानंतर डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांना सन्मानित केलं जात आहे. यानंतरचा सत्कार यानंतरचं स्वागत होते. सोहळ्यामध्ये धनंजय गोनमाळे यांच्या ग्रंथावरती भाष्य करणाऱ्या स्वतःची मतं मांडली. स्त्री शक्तीचा वारंवार आपण उल्लेख करतो गौरवाने उल्लेख करतो आणि संत जनाबाई म्हणजे भक्तीचं तेज असणारी चक्क मनगटावर तेल घाला तुम्ही असं म्हणण्याचं सामर्थ्य ठेवणारी संत जनाबाई आणि आजच्या या प्रकाशन सोहळ्यात आशालता कांबळे आपलं यावरचं भाष्य. यानंतर ज्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केलं असे माननीय